महाराष्ट्र के चंद्रपुर में आज मंगलवार 20 मई 2025 को विदर्भ के वरिष्ठ नेता, किसान मजदूर, आम जनता की आवाज, जननेता पूर्व सांसद श्री नरेश बाबूजी पुगलिया का 78वां जन्मदिन युवा नेता श्री राहुल बाबू पुगलिया के नेतृत्व में मनाया गया। चंद्रपुर की आराध्य देवी श्री माता महाकाली की पूजा के बाद भक्तों को भोजन वितरित किया गया। नेताओं ने सदैव जनहित को प्राथमिकता दी। चंद्रपुर जिले में बड़ी संख्या में कोयला खदानें और सीमेंट उद्योग है। उन्हें खनिज निधि के निर्माता के रूप में जाना जाता है। उन्होंने चंद्रपुर और गढ़चिरौली जिलों में सरकारी मेडिकल कॉलेज की मांग को लेकर भूख हड़ताल भी की। जब सरकार ने इस मेडिकल कॉलेज को अन्यत्र स्थानांतरित करने का प्रयास किया तो उच्च न्यायालय और सर्वोच्च न्यायालय ने चंद्रपुर में मेडिकल कॉलेज स्थापित करने का आदेश दिया। 2 बार विधानसभा, 1 बार राज्यसभा और 2 बार लोकसभा में चंद्रपुर जिले के जनप्रतिनिधि रहे जननायक को उनके जन्मदिन पर हार्दिक शुभकामनाएं देते हुए दीर्घायु की कामना की और उनके अच्छे स्वास्थ्य की कामना की। इस अवसर पर श्री राहुल बाबू पुगलिया, अशोक नागापुरे, देवेंद्र बिले, अनिल कंगीद्वार, सुभाष माथनकर, गजानन दिवसे, वीरेंद्र आर्य, आशीष मोहता, उमेश कोलावार, सुनील बावने, यादव शंबरकर, अनंत पाल, संतोष अतराम, आतिश इटकेवार, शेखर कोटपल्लीवार, श्रीकांत पप्पुलवार, महेश थोमरे, सतीश निर्वटला, आकाश कुकटकर, विनोद दुबे सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। सुनील दुधे, गोपाल कुतुपाले, असलम खान, अंकुश नारलवार, कमलेश मित्तरवार, प्रकाश सिंह, विजय शर्मा, वामन खतकर, राजकुमार यादव, राकेश तसलवार, अरबाज खान, आदित्य साहू, अमित अनेजा, शंकर महाकाली, संजय गुप्योत आदि उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए बल्लारपुर पेपर मिल PM7 के कार्यकर्ताओं ने अथक परिश्रम किया। चंद्रपुर लाइव 24 महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से संजय गुप्योत, ब्युरो चीफ की रिपोर्ट। नरेश बाबू पुगलिया माजी खासदार, कामगाराचे मशिया आणि या विदर्भातील विकासामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे नेते नरेश बाबू पुगलिया यांचा 78वा वाढदिवस आहे। नरेश बाबू पुगलियांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे। त्यांनी नेहमी लोकहित आणि कामगार आणि शेतकरी हिताला समोर ठेवून आपला लढा दिलेला आहे। त्यांच्या लढ्यामध्ये उपलब्धी म्हणजे चंद्रपूरचा मेडिकल कॉलेज, चंद्रपूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राला खनिज निधी निर्मिती त्यांनी केली आणि त्या खनिज निधीसुद्धा विकासामध्ये वाटा आहे। MIDC आहे आणि कामगारांमध्ये मोठं कार्य आहे। सिमेंट क्षेत्र, पेपर, केमिकल, टेक्स्टाईल, कोल अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं कार्य आहे आणि अशा नेत्यांचा आज जो 78वा वाढदिवस इथे पेपर मिल कामगाराच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप होत आहे आणि आम्ही या प्रसंगी नरेश बाबू पुगलियांना दीर्घ आयुष्य लाभो आणि अशीच त्यांच्याकडून लोकहिताचे काम करो आणि लोकांच्या सेवेमध्ये ते तत्पर राहो अशी आम्ही आमच्याकडून बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेकडून आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। जय महाकाली। आज 20 मे 2025ला तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, विदर्भाचे नेते, माजी खासदार मान्य श्री नरेश बाबूजी पुगलिया यांचा आज 78वा वाढदिवस बल्लारपूर पेपर मिलचे सर्व कर्मचारी व त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी PM7च्या वतीने या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे जनतेचे प्रश्न उचलून धरण्यामध्ये नरेश बाबूजी पुगलिया यांचा नेहमीच ते वरचढ आलेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्याच्या ज्या काही समस्या असतील त्या जन आंदोलनाच्या माध्यमातून तिथून जर सुटले नाहीत तर कोर्टाची पायरी घेऊन लोक, मग ते हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरच्या जनतेसाठी त्यांनी आणून दिलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याला या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात खनिज निधी जात होता। तो खनिज निधीचे निर्माते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे आणि अशा अनेक प्रश्नांना ते मार्गी लावतात। आंदोलनाच्या माध्यमातून जर सुटले नाहीत तर ते हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल तिथून विदर्भाच्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम सातत्याने आदरणीय नरेश बाबू पुगलिया यांच्या माध्यमातून होत आहे। अशा या आजच्या शुभदिनी
त्यांना आम्हा सर्वांच्या वतीने, समस्त चंद्रपूर जनतेच्या वतीने वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कामगार मित्र परिवार आज माननीय श्री नरेश बाबू पुगलिया यांचा 78वा जन्मदिवस आहे आणि आदरणीय बाबूजी चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार तथा राज्यसभा सांसद माजी आणि आमदार पण राहिलेले आहे. तिन्ही टर्म त्यांनी उपभोगले आहे. आज 40 वर्षापासून ते सक्रिय राजकारणामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वर्चस्व गाजवत आहे आणि त्यांच्या मार्फतच चंद्रपूर जिल्ह्यामधले जे विद्युत वाहिनी CTPS आहे ते पण आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पडोली MIDCमध्ये जे MIDCचे 2-3 प्रोजेक्ट लागले आहे ते पण त्यांच्याच खासदारकीमध्ये आलेले आहे. आणि मेडिकल कॉलेज, चंद्रपूर जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज ते पण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुप्रीम कोर्ट पहिले विलासराव देशमुख यांनी त्या हॉस्पिटलला मान्यता दिली होती, पण काही कारणास्तव इथलं हॉस्पिटल रद्द करण्यात आलं होतं. तर बाबूजीने सुप्रीम कोर्टात जाऊन ते झगडून आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात ते कॉलेज दिलेलं आहे. आणि असे धडाडीचे कार्यकर्ते आणि धडाडीचे नेते हे आपल्या जिल्ह्यामध्ये लाभले, हीच आपल्याला भाग्याची आणि आपल्या कामाची पावती देणारे नेते चंद्रपूर जिल्ह्याला लाभले. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना आणखीन पुढची जे संघर्षमय यात्रा आहे बाबूजीची त्यांना हे करतो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहो हीच इच्छा. ऐसी अपडेट के लिए हमारे साथ बने रहिए. विज्ञापन के लिए संपर्क करें. धन्यवाद.